नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? तर ठीकच असाल तर आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग यासाठी बनवण्यात येतं की आज आम्ही गेलो किराणा आणायला गेलो. तिथं एक अशी गोष्ट घडली आमच्यासोबत की बहुत भयानक. आम्ही जस्ट गेलो. मी तर पाहायला म्हणलं होतं की उद्या जाऊ, हे हिच्याकरता आणि सगळं झालं. मी तर म्हणलं होतं का उद्या जाऊ, पण हे म्हणते आज चला किराणा सरला. बोल चला ठीक आहे, सरला किराणा. गेलो तिथं. तो सामान काढायला लागला. आम्ही लिस्ट दिली किराण्याची, तो सामान काढायला लागला. काढला तिथं 8 मॅगी पॅकेट होते आहे ना, 8 मॅगी पॅकेट होते. तर तो म्हणत आहे, मी त्यातली एक्सपायरी डेट बघितली. मी सामान घेताना एक्सपायरी डेट बघतो, तर मी तिथं सामान बघितलं तर ते सामान तिथं ते मॅगी पॅकेट एक्सपायर झाले होते. पहिले दाखवलं. त्याच्यानंतर जे साबण होतं त्याची पण डेट गेली होती, ते पण दाखवलं. मग त्याच्यानंतर मी म्हणलं असं का सर, हे असं सामान तुमच्या दुकानात नको राहिला. तर तो मला म्हणायला, तू मला नको शिकव म्हणते की इथं काय करायचं आणि काय नाही. तर मला खूप वर्ष झाले म्हणते मी धंदा करतो, आणि एवढं मोठं सांभाळणं माझं मला माहीत आहे. आणि सांभाळते तर सगळेच ना, पण असं म्हणजे एक्सपायरीवाला जे प्रोडक्ट आहे ते लोकांना नाही द्यायला पाहिजे खाण्यात. माझं म्हणणं एवढंच होतं की मी एवढंच म्हणलं फक्त त्याला की सर नाही म्हणलं की हे एक्सपायरीवालं सामान दुकानात नको आहे, हवं म्हणजे नाही पाहिजे. तो असं म्हणत आहे, तू मला नको शिकवू. तो भडकला, झगडा करायला लागला होता. मग म्हटलं मीच शांत करून घ्यावं, जाऊ दे तू. माझं काम होतं, मी त्याचा बाबा होते तेव्हापासून मी त्याच्या दुकानात किराणा घेत होतो. पण त्याचा बाबा 2024 11व्या महिन्यात मरण पावला, मला माहीत आहे. कारण मी त्याच्या बाबाकडून बी सामान घेत होतो. पण त्याचा स्वभाव मला नाही पटला. तर ठीक आहे, आजपासून आम्ही त्याच्या दुकानात जाणार नाही. आणि सगळ्या दुकानदार, जो दुकानदार बी आता तो व्हिडिओ बघत असेल, कोणी पण, तुम्हाला जर कस्टमर बनवायचे आहे तर गलती आहे तर एक्सेप्ट करा ना. कोणी पण असो, माझी गलती होती. त्याच्यानंतर अजून एक किस्सा. बस जस्ट आम्ही किराणा दुकानातून सामान घेऊन निघलो. बस समोर थोडा दूर गेलो का नाही, तिथं कार होती, मोड होती अशी. तिथं अजून तोच लफडा झाला. मी थांबवली त्या कारच्या मागं, तो रिटर्न घेतला आणि गाडीला आणून लावून दिली. काय होत आहे साला, काय नाही, काहीच माहीत नाही. सब विचार करताना झालं. इले म्हणलं नाही जाऊ आज किराणा घ्यायला, ऐकत नाही. हे चाल करे. मी म्हणलं उद्या जाऊ. उद्या जर गेलो तर हे जवळचं दुकान किराण्याचं चालू असतं, तिकडे जायची वेळ नसते. एक्सपायरीवाला माल भेटला नसता आणि हे सगळं एवढं झालं. चुप राहा तुम्ही, गप्प राहा. तू चुप राह. पण तो दुकान दुपारी उघडं राहतेच नाही, सायंकाळ राहते ना. चल त्यात ठीक माझी है, गलती नाही. इसकी गलती है, मैं मानता हूँ. मारी नका, माझीच गलती आहे. चलो ठीक है, बाय बाय मन.